मित्रांनो नमस्कार. उन्हाळा आला की घराघरात आमरसाचा दरवळ सुटतो. आंबा हा फळांचा राजा असला तरी अनेकदा आमरस खाल्ल्यानंतर पोट जड होणे, गॅस होणे किंवा सुस्ती येणे अशा समस्या जाणवू लागतात. याचे मुख्य कारण म्हणजे आपण आमरस खाताना त्याच्या पचनाकडे दुर्लक्ष करतो. आयुर्वेदानुसार आंबा हा अत्यंत पौष्टिक असला तरी तो पचायला जड असतो आणि तो खाण्याची एक विशिष्ट पद्धतही आहे जी अनेकांना माहिती नाही. मी तर रोज आमरस खातो पण हे मला माहीतच नव्हतं असं तुम्हालाही हा व्हिडिओ पाहिल्यावर वाटणार आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की आमरसामध्ये फक्त 1 चमचा साजूक तूप आणि चिमूटभर सुंठ पावडर टाकल्याने तुमच्या आरोग्यावर काय जादू होऊ शकते. ही छोटीशी कृती तुमच्या पचन संस्थेला कशी सुरक्षित ठेवते आणि आमरसाचे विष होण्यापासून कसे वाचवते हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट्स नेहमीच तुम्हाला बघता येतील. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. मित्रांनो, आंबा हा चवीला गोड आणि मनाला सुखावणारा असला तरी त्याची प्रकृती उष्ण आणि थोडी जड मानली जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आमरस खाल्ल्यानंतर काहींना पोटात जडपणा किंवा अस्वस्थता जाणवू शकते. इथेच साजूक तुपाची छोटीशी पण प्रभावी भूमिका सुरू होते. आमरसामध्ये 1 चमचा शुद्ध तूप मिसळलं की जणू काही त्या गोड रसाला एक संतुलित साथ मिळते. तूप आंब्याच्या उष्ण स्वभावाला मृदू करतं आणि पचनासाठी वातावरण अधिक अनुकूल बनवतं. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून तूप हे पित्त शांत करण्यासाठी उपयुक्त मानलं जातं. त्यामुळे आमरसामुळे होणारी छातीतली जळजळ, आंबट ढेकर किंवा उष्णतेची भावना कमी होण्यासाठी मदत होते. म्हणजेच हा केवळ चवीचा प्रयोग नाही तर शरीराला समतोल देणारी एक विचारपूर्वक सवय आहे. मित्रांनो, तुपाची खरी ताकद त्याच्या स्नेहन गुणधर्मात लपलेली आहे. ते शरीरामध्ये वंगणासारखं काम करतं आणि पचन प्रक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी मदत करतं. काही लोकांना आमरसानंतर बद्धकोष्ठता किंवा पोट नीट साफ न होण्याचा त्रास जाणवतो, कारण आंबा आतड्यांमध्ये किंचित कोरडेपणा निर्माण करू शकतो. अशा वेळी तूप आतड्यांना मऊपणा देतं, हालचाल सहज करतं आणि अन्न पुढे सरकवण्यास मदत करतं. परिणामी आमरस जड वाटत नाही आणि दुसऱ्या दिवशी पोट साफ होणंही सोपं होतं. याशिवाय तूप शरीरातील ऊतींना पोषण देण्यासाठी मदत करतं. त्यामुळे ऊर्जा टिकून राहते आणि शरीरामध्ये हलकं, संतुलित वाटू लागतं. मित्रांनो, साध्या शब्दांमध्ये सांगायचं झालं तर आमरस आणि तूप यांची जोडी ही पचनासाठी स्मूथ अनुभव तयार करते. बऱ्याच जणांच्या मनात तुपाबद्दल एक गैरसमज असतो की ते खाल्लं की लगेच वजन वाढतं. पण प्रमाणात आणि योग्य पद्धतीने घेतलेलं साजूक तूप उलट पचनाला मदत करतं आणि आंब्यातील नैसर्गिक साखरेचा उपयोग शरीर अधिक समतोलपणे करू शकतं. त्यामुळे रक्तातील साखर अचानक वाढण्याऐवजी हळूहळू ऊर्जा मिळते आणि दीर्घकाळ टिकते. म्हणजेच तूप हे केवळ चव वाढवणारा घटक नाही तर शरीराला स्थिर ऊर्जा देणारा साथीदार आहे. पुढच्या वेळी आमरसाचा बेत करताना त्यात 1 छोटा चमचा साजूक तूप घालण्याची सवय लावा. ही साधी सवय तुमच्या पचनाला आधार देईल, उष्णतेचा त्रास कमी करेल आणि आमरसाचा अनुभव अधिक समाधानकारक बनवेल. मित्रांनो, आंबा खाल्ल्यानंतर काही लोकांना पोट फुगल्यासारखं वाटणं, जडपणा येणं किंवा मग वारंवार गॅस होणं हा एक सामान्य अनुभव असतो आणि अनेकदा याकडे लोक दुर्लक्ष करतात. पण यामागे शरीरातील सूक्ष्म बदल लपलेले असतात. आंबा हा गोड आणि किंचित जड असल्यामुळे तो शरीरातील वात आणि कफ ह्या दोन्ही दोषांवर परिणाम करू शकतो. जेव्हा हे दोष असंतुलित होतात तेव्हा पचनक्रिया मंदावते आणि अन्न नीट पचत नाही. अशा वेळी साधा पण प्रभावी उपाय म्हणजे चिमूटभर सुंठ पावडर. मित्रांनो, सुंठाला आयुर्वेदात पचन सुधारण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानलं जातं. हे केवळ भूक वाढवत नाही तर अन्न योग्य प्रकारे पचवण्यासाठी शरीराला मदत करतं. त्यामुळे आमरस घेताना थोडीशी सुंठ घालणं म्हणजे पचन संस्थेला एक प्रकारचं बळ देणं आहे. मित्रांनो, सुंठीचा प्रभाव केवळ पचनापुरता मर्यादित राहत नाही तर तो पोटातील वायू कमी करण्यास आणि जडपणा हलका करण्यासही मदत करतो. आमरसामुळे निर्माण होणारा गॅस बाहेर काढण्यासाठी सुंठ अत्यंत उपयोगी ठरते, ज्यामुळे पोट हलकं वाटतं आणि अस्वस्थता कमी होते. पण मित्रांनो, काहींना सुंठीची चव तीव्र वाटू शकते. अशा वेळी वेलची हा उत्तम पर्याय ठरतो. वेलचीचा सौम्य सुगंध आणि गोडसर चव आमरसाला एक वेगळाच फ्लेवर देतात, पण त्याचबरोबर ती पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. वेलची शरीराला हलकं ठेवते, अन्न लवकर पचवते आणि आंब्याचा गोडवा संतुलित करते. त्यामुळे आमरस खाल्ल्यानंतर येणारी सुस्ती, आळस किंवा झोप येणं यांसारख्या समस्या कमी होतात आणि शरीर अधिक ताजेतवानं वाटतं. या दोन्ही नैसर्गिक घटकांचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे ते पोटातील आम्लता नियंत्रणात ठेवतात. अनेक वेळा आमरस खाल्ल्यानंतर घशामध्ये आंबट पाणी येणं, छातीत जळजळ होणं किंवा ऍसिडिटी वाढणं यांसारखे त्रास जाणवू लागतात. अशा परिस्थितीत सुंठ किंवा वेलची मिसळलेला आमरस शरीरासाठी एक प्रकारचं संरक्षण कवच तयार करतो. तो पचन संस्थेला स्थिर ठेवतो आणि त्रास होण्याची शक्यता कमी करतो.
त्यामुळे अगदी छोट्या प्रमाणात केलेला हा बदल आमरसात चिमूटभर सुंठ किंवा वेलची घालणं तुमच्या अनुभवात मोठा फरक घडवू शकतो. यामुळे तुम्ही तुमच्या आवडीच्या आमरसाचा आस्वाद कोणत्याही त्रासाशिवाय घेऊ शकता आणि पोटाच्या समस्यांपासूनही दूर राहू शकता. मित्रांनो, उन्हाळ्यात आमरस हा आपल्या जेवणाचा स्टार असतो, पण जर तो चुकीच्या पद्धतीने खाल्ला गेला तर त्याचे फायदे पूर्णपणे मिळत नाही. अनेक जण जेवण झाल्यानंतर शेवटी पोटभर आमरस खातात, कारण त्यांना असं वाटतं की गोड खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण होत नाही. पण मित्रांनो, शरीराच्या दृष्टीने पाहिलं तर ही सवय पचनासाठी अडथळा ठरू शकते. आमरस हा आधीच जड आणि उष्ण प्रकृतीचा असल्यामुळे तो पचण्यासाठी शरीराला ऊर्जा लागते. जर तो जेवणानंतर मोठ्या प्रमाणात घेतला गेला तर आधी खाल्लेलं अन्न आणि आमरस यांचं एकत्र पचन करणं शरीराला कठीण जातं. त्यामुळे योग्य पद्धत म्हणजे आमरस हा जेवणाच्या सुरुवातीला किंवा जेवताना मर्यादित प्रमाणात घेणं, जेणेकरून शरीर त्याला सहज स्वीकारू शकेल. यासोबतच आमरस नेहमी ताज्या आणि नैसर्गिक आंब्यापासून तयार केलेला असावा. मित्रांनो, त्यात पांढरी साखर घालण्याऐवजी जर गोडवा कमी वाटत असेल तर थोडासा जुना गुळ वापरणं अधिक हितावह ठरतं, कारण तो शरीराला पोषक घटक देतो आणि पचनासाठीही तुलनेने सोपा असतो. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमरस खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय. बऱ्याच लोकांना गोड खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायची इच्छा होते, पण हीच सवय पचन प्रक्रियेला धीमी करते. मित्रांनो, आमरसामध्ये आधीच पाण्याचं प्रमाण भरपूर असतं, त्यामुळे त्यावरून पुन्हा पाणी घेतल्यास पोटातील जठराग्नी कमी होतो. यामुळे अन्न नीट पचत नाही आणि गॅस, जडपणा किंवा पोटफुगी यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे किमान अर्धा तास तरी पाणी टाळणं हे पचनासाठी खूप फायदेशीर ठरतं. जर तहान लागलीच तर थोडंसं कोमट किंवा साध्या तापमानाचं पाणी घेणं योग्य ठरतं. तसेच आमरस खाताना खूप जास्त तळलेले किंवा तेलकट पदार्थ जसे की भजी किंवा पुरी यांचा अतिरेक टाळणंही तितकंच महत्त्वाचं आहे, कारण अशा पदार्थांमुळे पचन संस्थेवर आणि विशेषतः यकृतावर अतिरिक्त ताण येतो, ज्यामुळे शरीर थकलेलं वाटू शकतं. मित्रांनो, आमरस खाण्याची खरी मजा तेव्हा येते जेव्हा आपण त्यामध्ये काही पारंपरिक पण शास्त्रीयदृष्ट्या योग्य घटक मिसळतो. आपल्या घरात पूर्वीपासून चालत आलेली सवय म्हणजे आमरसात थोडंसं साजूक तूप, चिमूटभर सुंठ आणि थोडी वेलची घालणं. मित्रांनो, हे केवळ चवीसाठी नाही तर त्यामागे एक खोल विज्ञान दडलेलं आहे. तूप आमरसाची उष्णता संतुलित करतं आणि पचन सोपं करतं. सुंठ पचनक्रिया सक्रिय करतं आणि गॅस कमी करतं, तर वेलची शरीराला हलकं आणि ताजेतवाने ठेवते. या तिन्ही गोष्टींचं एकत्रित मिश्रण म्हणजे आमरसाला एक परिपूर्ण संतुलन मिळणं आहे. यामुळे केवळ पोट हलकं राहत नाही तर शरीरात ऊर्जा टिकून राहते आणि आळस किंवा सुस्ती जाणवत नाही. म्हणजेच साध्या वाटणाऱ्या ह्या छोट्या गोष्टी प्रत्यक्षात तुमच्या आरोग्यासाठी मोठा फरक घडवू शकतात. मित्रांनो, शेवटी आमरस हा फक्त एक गोड पदार्थ नसून योग्य पद्धतीने घेतला तर तो एक संपूर्ण पोषण देणारा आहार बनू शकतो. जर तुम्ही वेळ, प्रमाण आणि योग्य संयोजन यांचा विचार करून आमरस खाल्लात तर तो तुमच्या शरीरासाठी अमृतासमान ठरू शकतो. तो उन्हाळ्यातील थकवा कमी करतो, शरीराला ऊर्जा देतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करतो. त्यामुळे पुढच्या वेळी आमरसाचा आस्वाद घेताना ह्या छोट्या पण प्रभावी सवयी लक्षात ठेवा. योग्य वेळी खा, योग्य गोष्टींसोबत खा आणि शरीराच्या गरजेनुसार खा. मित्रांनो, ह्या सवयी अंगीकारल्या तर तुम्ही केवळ चवच नाही तर उत्तम आरोग्यही मिळवू शकता आणि हा उन्हाळा अधिक आनंददायी बनवू शकता. तर मित्रांनो, आमरस खाताना ह्या लहान वाटणाऱ्या पण तितक्याच महत्त्वाच्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. साजूक तूप आणि सुंठ पावडरची ही जोडगोळी तुम्हाला उन्हाळ्याचा आनंद तर देईलच, पण सोबतच तुमचे आरोग्य देखील जपेल. मित्रांनो, आपण वर्षभर ह्या फळाची वाट पाहत असतो, त्यामुळे ते खाताना शास्त्रशुद्ध पद्धतीचा वापर करणे कधीही योग्य आहे. मित्रांनो, तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली? तुम्हीही आमरसामध्ये तूप किंवा सुंठ वापरता का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.